मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे काही MCQs आहेत. प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? कुत्रा, मांजर, चिंपांजी, कबूतर. तर कोहलर म्हटलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चिंपांजी, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आहे, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते व दोन्ही गोष्टीची जोडणी करणे महत्त्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे? अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, क्षत्रिय उपपत्ती, प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडलेली आहे. नेक्स्ट, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण ही वैशिष्ट्ये दिसून येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा अजून प्रश्नांसाठी तुम्ही ओएसिस करिअर पॉईंट फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद. मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे काही MCQs आहेत. प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? कुत्रा, मांजर, चिंपांजी, कबूतर. तर कोहलर म्हटलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चिंपांजी, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आहे, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते व दोन्ही गोष्टीची जोडणी करणे महत्त्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे? अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, क्षत्रिय उपपत्ती, प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडलेली आहे. नेक्स्ट, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण ही वैशिष्ट्ये दिसून येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा अजून प्रश्नांसाठी तुम्ही ओएसिस करिअर पॉईंट फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.